नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो इन्स्टंट मैसूर मसाला डोसा। डाळ तांदूळ भिजत न घालता न वाटता झटपट आपण हा डोसा घरच्या घरी बनवणार आहोत। हा डोसा अगदी क्रिस्पी कुरकुरीत होतो आणि चवीला अप्रतिम लागतो। याबरोबरच डोस्याचं प्रीमिक्स सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, जे वापरून तुम्ही कधीही झटपट हा डोसा तयार करू शकता। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया इन्स्टंट मैसूर मसाला डोसा। तर सगळ्यात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, पाव कप यामध्ये रवा घातला आहे, 1 मोठा चमचा बेसन घालायचं आहे। बेसनामुळे रंग आणि चव दोन्हीही खूप छान येतं डोस्याला। 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे, साखरेमुळे सुद्धा रंग छान येईल डोस्याला। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, तर अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे। तर हे आपलं डोस्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे। हे तुम्ही असं बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डोसे बनवायचे आहेत तेव्हा यामध्ये पुढचं साहित्य घालून यापासून डोसे तुम्ही तयार करू शकता। आता इथे या सगळ्या पिठापासून मी डोसे तयार करणार आहे, म्हणून मी हे पीठ बाउलमध्ये काढून घेते। यामध्ये आता पाव कप दही घालायचं आहे। आता पाणी घालायचं आहे, तर इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी घेतलं आहे। पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते तुम्हाला मी शेवटी सांगते। नेहमीचं जसं डोस्याचं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यातल्या सगळ्या गुठळ्या काढून स्मूथ अगदी पीठ तयार करायचं आहे। तर इथे पाहू शकता हे पीठ मी असं तयार करून घेतलं आहे। अशी याची कन्सिस्टन्सी हवी आपल्याला आणि यासाठी मला साधारण 1.5 ते पावणे 2 कप पाणी लागलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात ठेवा। आता हे पीठ झाकून 15 ते 20 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण मैसूर मसाला डोस्याची चटणी तयार करूया। तर इथे 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। यामध्ये आता 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। तुमच्याकडे जर अख्ख्या काश्मीरी लाल मिरच्या असतील तर त्या तुम्ही 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत घाला आणि मग इथे वापरा। 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ इथे घातली, पाव चमचा जिरं घातलं, थोडीशी चिंच घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही चटणी आपल्याला थोडीशी घट्टसर हवी आहे, कारण आपल्याला ही डोस्यावरती पसरवून घ्यायची आहे, त्यामुळे पाणी थोडंसं कमी घाला। तर ही चटणी तयार झाली आहे, मैसूर मसाला डोस्याची चटणी तयार आहे। आता आपण बटाट्याची भाजी किंवा मसाला तयार करूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे मी। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातल्यात, परतून घ्यायचं आहे। डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत इथे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या अशा चिरून घेतल्यात, सगळं छान परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा हिंगसुद्धा घातला आहे। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून यामध्ये मी घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। तर इथे पहा कांदा सॉफ्ट झाला आहे। पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे। यानंतर इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आहेत आणि आता सगळं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं ही भाजी किंवा मसाला छान परतून घ्यायचा आहे। जितका तुम्ही हा मसाला छान परतून घ्याल तितका भाजीला चव छान येईल। इथे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं। आता ही भाजी किंवा हा मसाला आपल्याला डोस्यावरती पसरवून घ्यायचा आहे, त्यामुळे ही भाजी आपल्याला थोडीशी सैलसर हवी आहे। तर 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये मी घातलं आहे। सगळं पुन्हा एकदा मिक्स करूया। बटाट्याचा मसाला तयार झाला आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची आहे आणि आता गॅस बंद करूया। तर मस्त असा हा मसाला तयार झाला आहे। आता आपण डोसे बनवूया। तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते आधीपेक्षा आता घट्ट झालं आहे।
हे आता आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं, ज्यामुळे डोसे छान जाळीदार होतील. घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे पाणी घालू शकता. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ मिक्स करून घेते. आपण आज इन्स्टंट डोसे बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. आता डोसे बनवण्यासाठी हे पीठ अगदी तयार आहे. इथे मी गॅसवरती डोसा तवा कडकडीत असा गरम करून घेतला आहे. यावरती तेल लावायचं आहे. ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता तव्याचा वरचा भाग थोडासा थंड होण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे. यानंतर सेंटरवरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने सेंटरपासून कडेला असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. इन्स्टंट डोस्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. इथे तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायची, वाटायची अशी कसलीच झंझट नाही आहे. अगदी कमी वेळामध्ये हा डोसा तयार होतो आणि अगदी क्रिस्पी होतो. वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल, बटर किंवा तूप लावून घ्यायचे. आता तूप लावल्यानंतर हे आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवून सगळीकडून एकसारखा असा डोसा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडे एकसारखा रंग येईल डोस्याला. पाहू शकता डोसा ब्राऊन दिसायला लागला आहे. काढून घेऊया. पुढे मी तुम्हाला मैसूर मसाला डोसासुद्धा दाखवणार आहे. तर हा आपला डोसा तयार झाला आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. सगळीकडे एकसारखा रंग आला आहे आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता. दुसरा डोसा बनवताना तुम्हाला पुन्हा तेल लावण्याची तव्याला गरज नाही आहे. तर हा आपला डोसा तयार झाला. इथे मी आता आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे. डोसा ब्राऊन झाल्यानंतर यावरती तयार केलेली मैसूर मसाला डोस्याची चटणी पसरवून घ्यायची आहे. यावरती आता बटाट्याचा मसाला पसरवायचा आहे आणि या डोस्याला आता फोल्ड करायचं आहे. तर मैसूर मसाला डोसा आता आपण असा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करूया. तर हा आपला मैसूर मसाला डोसा तयार झाला आहे. इथे मी आणखी एक डोसा बनवला आहे. यावरती मैसूर मसाला डोस्याची चटणी पसरवली, यावरती बटाट्याचा मसाला पसरवला आहे, यावरती थोडासा कांदा, टोमॅटो, गाजर, याबरोबर तुम्ही बीट घालू शकता, कोथिंबीर घातली आहे. सगळं छान तव्यावरती जसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा डोसा फोल्ड करायचा आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डोसा तयार करू शकता. तर हा इन्स्टंट मैसूर मसाला डोसा नक्की ट्राय करून पहा. खूपच चवदार होतो, झटपट होतो आणि क्रिस्पी होतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.